एकजुटीनं पेटल रान तुफान आले नमस्कार, मी प्रशांत अनासपुरे. स्पॉटलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्पॉटलाईटमध्ये आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या चिलेवाडीला, जिथे आमिर खान, किरण राव आणि त्यांचे पाणी फाउंडेशनचे सगळे सहकारी श्रमदान करणार आहेत. पाहूयात ही श्रमदानाची नेमकी जादू काय आहे. आमिर खान, किरण राव आणि ही सगळी मंडळी गावकऱ्यांशी असेल किंवा ग्रामस्थांशी असेल कशा प्रकारे संवाद साधतायत. जाऊयात साताऱ्यातल्या चिलेवाडीला. सातारा जिल्ह्यातल्या चिलेवाडीला आपण आलेलो आहोत आणि खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर इथे गावकऱ्यांची, ग्रामस्थांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. कशा प्रकारे हे ग्रामस्थ आमिर खानचं, किरण रावचं आणि परिसरातल्या सगळ्या जलमित्रांचं स्वागत करत आहेत पाहूया. एकजुटीनं पेटल रान तुफान आले काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले शिवार झालं चिलेवाडीमध्ये आपण आहोत आणि खरं तर ही अशी एक जोडी आहे, महाराष्ट्राची खरी सुपरस्टार जोडी आहे. गुढीपाडव्याला भेटलो होतो आपण आणि त्यानंतर आता इथे खूप छान वाटते. ज्या प्रकारे तुमचं इथे स्वागत झालं, तर गुढीपाडव्याला आम्ही तुम्हाला नऊवारीत वगैरे बघितलेलं आहे. खूप सगळ्यांनी टाळ्या वाजून तुमचं स्वागत केलं. इथलं स्वागत एकदम खूप वेगळं होतं. हो, इथं स्वागत आमचं NCC कॅडेट्सनी केली आणि ऑफकोर्स जलमित्रांचं स्वागत वेगळंच होते, कारण की ते इतकं जोशाने, इतकं प्रेमाने येत आहेत गावामध्ये. त्यांना भेटून पण खूप आनंद वाटला आम्हाला. हीच प्रतिक्रिया गावकऱ्यांची पण आहे. तुम्ही एवढ्या जोशाने येत आहे, तुम्ही एवढ्या उत्साहाने येत आहे, कारण या गावामध्ये येणारे खरं तुम्ही पहिले सुपरस्टार असाल की एवढ्या लांब मुंबईपासून येऊन किंवा ज्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जात आहे. खूप वेगळा आनंद आम्ही बघतोय. तर तुम्ही कसा एक आनंद घेता इथे सगळा? खूप आनंद वाटला आम्हाला. यहाँ आके हम लोग ने जो जोश देखा है, जिस तरह से जलमित्र अलग अलग जगहों से आए हैं और आमिर सर, तुम्ही खूप छान मराठी बोलता, सगळ्यांना माहिती आहे. खूप छान झालेलं आहे. मी नर्वस जातो, मी नर्वस होतो मराठीमध्ये, मी नर्वस होतो. तो आम्हाला खूप आनंद वाटलं आणि सबके साथ हमने काम किया और मुझे लगता है कि अच्छा, आज मेरी बहन भी यहाँ काम कर रही थी, मुझे मालूम नहीं था. मेरी फैमिली जो है ना, मेरी सिस्टर, उनका बेटा, वो अभी निकल गए, उनको मैं वापस बुलाया हूँ. तो वो लोग भी इधर ही गांव में काम कर रहे थे, वो मुझे पता नहीं था. मेरे दोस्त लोग भी यहाँ, क्योंकि वो ऑनलाइन जाके रजिस्टर करते ना. हाँ, तो मेरी फैमिली भी इधर थी. मुझे आइडिया नहीं था, मुझे आज सुबह पता चला. तो अभी उन लोग को भी मैं बुलाया हूँ वापस. तो इस गांव में आप मिले? उन्होंने अपना श्रमदान कर लिया, उन्होंने अपना CCD बना के लोग निकल भी गए थे. तो कैसा लग रहा है? हरियाली नहीं है, हाँ, लेकिन आपकी वजह से वो आएगी, जरूर आएगी. हमारी वजह से नहीं, गांव वालों की वजह से, जल मित्रों की वजह से, जो हर गांव जो है अपने बल पे इस पूरे कोशिश की जो खूबसूरती वो ये है कि हर गांव अपने बल पे अपनी समस्या का हल खुद निकाल रहा है.
और ये सबसे बड़ी ताकत की बात है। गांव में क्या अलग सा दिख रहा है आपको? गांव में तो आज तो टोटल खुशी है, एकदम सेलिब्रेशन है, उत्सव दिख रहा है। किरण जी क्या क्या कहेंगी? कुछ ऐसा माहौल तो दिखता है, सब लोग आपका बहुत अच्छे से स्वागत करते हैं, लेकिन कुछ थकान सी नहीं लगती? नहीं नहीं, बिल्कुल नहीं। एक्चुअली आप काम पे लग जाते हो तो थोड़े लोग एक्चुअली टर्न्स लेते हैं तो थकते भी नहीं है, और बात करने का भी मौका मिलता है। कितने लोगों से मिले हम, पूना से आए हैं, मुंबई से आए हैं, और मज़े की बात यह है कि एक गांव में इतनी जोश है। बहुत सारे नौजवान इधर काम कर रहे हैं, वो ट्रेनिंग पे भी गए थे, और हमने सुना कि 7 तारीख के मध्य रात्रि 12 बजे जब कंपटीशन शुरू हुआ तो गांव पूरा बंद था। घर में ताले लगे बिल्कुल, थे, हर सब लोग यहाँ घर में ताले लगे थे और हर कोई बाहर था श्रमदान के लिए। तो इस गांव के हमारी शुभेच्छा, हर जल मित्र को हमारा प्यार, हमारा आभार कि वो हमारा धन्यवाद कि अपना छुट्टी छोड़ के इस धूप में गांव वालों के साथ काम कर रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया सबका कि हमारा साथ दिया इसमें। आम्ही सर शेवटचा प्रश्न, मी खरं तर मुंबईवरून आलोय, पण माझं गाव जे आहे नगर जिल्ह्यात आहे, कुठे? एकदम पाथर्डीमध्ये, नगरमध्ये, किरण ओके. तर त्या गावामध्ये आतापर्यंत असं काही झालेलं नव्हतं. तुमचं मुलं गाव सहभाग नाही झालं? लय सहभाग, तेच मी सांगतोय तुम्हाला. या गावामध्ये जे चित्र आहे तेच माझ्या गावात बघायला मिळतंय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि पूर्ण गावाच्या मदतीने आम्ही, मला एक हे करतो, खूप टाकळी मानूरचे ग्रामस्थ आहेत, त्यांना काही तुम्ही शुभेच्छा संदेश द्याल तर? आप सबको हमारा प्रणाम, और हमारी ये दुआ है, हमारी ये प्रार्थना है कि आपके गांव में भी खूब कमाल का अच्छा काम हो और आप भी बहुत जल्द पानीदार हो. टाकळी मानूर एकजुटीनं पेटेल रान तुफान आले. खरं तर आपण अनेकदा काँग्रेसमुक्त महाराष्ट्र किंवा काँग्रेसमुक्त भारत किंवा भाजपमुक्त भारत अशा घोषणा खूप आत्तापर्यंत ऐकतो आहोत, आणि निवडणुकीच्या माहोलामध्ये ह्या घोषणा आपल्या रोज दिवसातनं 24 तास कानावर पडत होत्या. मात्र दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही जी घोषणा आहे ती फारशी आपल्याला आढळली नाही. मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक गावोगावी दुष्काळमुक्त महाराष्ट्राची ही घोषणा फक्त ऐकायला येत नाही आहे, तर तिचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो आहे. आणि पाणी फाउंडेशनद्वारे खरं तर आमिर खान, किरण राव, डॉक्टर अविनाश पोळ यांसारखी ही जी मंडळी आहेत, गेल्या काही वर्षांपासून खूप वेगळ्या प्रकारचं काम आपल्याला होताना दिसतं आहे खरं तर. आणि यातनं खरं तर या दुष्काळमुक्त हा जो लढा आहे, नेमकं गावातलं वातावरण कसं असतं, कारण आपण सध्या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी या खरं तर 1000-1500 लोकसंख्येचं गाव आहे. आणि डॉक्टर साहेब, तुम्हाला जास्त आनंद असेल, ही सगळी गावं तुमचीच आहेत. खूप आनंद आहे, कारण का आज जर आपण बघितलं तर समाज जोडणं हे सगळ्यात मोठं अवघड काम होऊन बसलेलं आहे. आणि समाज जोपर्यंत आपण कुठल्याही कामाला जोडणार नाही तोपर्यंत कुठलीही चळवळ मोठी उभं राहणार नाही. आणि सुदैवानं महाराष्ट्रातल्या ह्या जनतेनं 1 मे महाराष्ट्र दिनी दरवर्षी आम्ही शहरातल्या लोकांनी गावामध्ये जावं आणि लोकांच्या बरोबर श्रमदान करावं असं आव्हान करतो. आणि ह्या आव्हानाला खूप मोठा प्रतिसाद दरवर्षीच मिळतो. यावर्षी जवळपास 1.25 लाख लोकांनी यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. महाराष्ट्रातल्या 89 गावांमध्ये अशा प्रकारचं महाश्रमदान आत्ता चालू आहे. शहरातल्या माणसांना थोडी ह्याची जाणीव व्हावी, शहरातला माणूस खेड्यातलं ग्रामीण जीवन थोडंसं अनुभवावा, म्हणून आजचा हा आनंद सोहळा आहे. आणि हा आनंद सोहळा किती मोठ्या प्रमाणात लोक साजरा करतायत हे आपण पाहतोय, ते बघून मला देखील आनंद होतोय. खरा आनंद सोहळा आहे. आणि आपण बघतोय की आत्ताची खेडी, आपण नेहमी आपल्याला चिंता अलीकडच्या काळात वाटायला लागते की गावातली मुलं बिघडली आहेत, गावातली मुलं फक्त बाजारात बसतात, काहीतरी हे करत बसतात, व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत. खूप वेगळं चित्र मी पण अनुभवतो आहे वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्राच्या नगर जिल्हा असो, बीड जिल्हा असो किंवा सातारामध्ये असो. हे एक एकत्र करण्याचं काम खूप मोठं होतं. पण सेलिब्रिटी पण आम्ही अनेक बघतो, पण थेट गावात पोहोचणारा सेलिब्रिटी आहे आमिर खान, किरण राव. तर काय तुम्ही खूप नेहमी सोबत असता, तर खूप वेगळा उत्साह बघायला मिळतो. हां, आमिर आणि किरणना दोघांनाही सतत फील्डवर जाऊन काम करावं, लोकांच्यावर मिसळून काम करावं असं नेहमीच वाटतं. आणि त्याच्यामध्ये ते विशेष करून आनंद घेतात, रुची घेतात. आज जलसंधारणाचे जे काय स्ट्रक्चर्स आहेत, पाणलोटामधले काम करणारे स्ट्रक्चर्स, ह्याच्या बहुतांश स्ट्रक्चरची त्यांना माहिती आहे की कशी केली जातात तांत्रिकदृष्ट्या देखील. आता तुम्ही शिकवलं, दगड लागलाय तर काय करायचंय?
तर त्यामुळे दरवर्षी ते शिकतायत आणि हीच गोष्ट आहे, कारण ह्या समाजामध्ये 2 लोकांना लोक वेड्यासारखे भारतात फॉलो करतात. एक आहे क्रिकेटर आणि दुसरा आहे फिल्म इंडस्ट्री. जर हे लोक मला वाटते की अशा पद्धतीनं उतरले तर खूप मोठं क्रांतिकारक एक काम आपल्याला काही वर्षात पाहायला महाराष्ट्रात नक्की मिळेल. शुभेच्छा आहेतच, कारण आम्हालाही खूप हे वेगळं काम वाटतंय, कारण आम्ही प्रत्येकजण आपापल्या गावातनं आलेला आहे आणि आमच्या गावामध्ये एक वेगळा प्रकारचा चित्र आम्हालाही बघायला मिळत आहे. त्यामुळं खूप मोठा आशीर्वाद जनतेचा सगळ्या आणि सगळ्या तरुणांना एकत्र करत आहे. खूप समाधान वाटतंय. थँक्यू. आणि खरं तर पोलीस ऑफिसर नेहमी सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये अडकलेले असतात किंवा कोणत्याही गावामध्ये सेलिब्रिटी आला तर सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र आपण जिथे ज्या गावामध्ये आलेलो आहोत त्या गावामध्ये एक असे पोलीस ऑफिसर आहेत ज्यांनी परत खोरं हातात घेतलं. तर काय आनंद आहे, सगळ्या ह्या मातीतली माणसं आहोत आपण सगळे आणि एखादा सेलिब्रिटी गावात येऊन अशा प्रकारे सगळ्या तरुणांना गावकऱ्यांना एकत्र आणतोय. किती बदललेलं चित्र वाटतं. काय गावगावामध्ये जे काय वेगवेगळ्या प्रकारच्या कारणावरून वेगवेगळे गट झाले असते, या माध्यमातून जे काही आपले सेलिब्रिटी आहेत आमिर खान यांनी लोकांना एकत्र आणून एक चांगलं समाजहिताचं काम या ठिकाणी काढलेलं आहे. जे काही दुष्काळाची परिस्थिती आहे तर या कामाच्या माध्यमातून कुठंतरी तो कमी होऊन लोकांना त्याचा फायदा होईल याची निश्चित खात्री वाटते. आणि असेच प्रोग्राम इतरांनाही या ठिकाणी जर राबवले तर गावगावचा विकास पाण्याच्या बाबतीत झाल्याशिवाय तसेच इतर जे काय माणसाच्या वेगवेगळ्या कारणावरून मनामध्ये एक मतभेदाची भावना आहे ती कुठेतरी कमी होण्यास मदत होईल अशी निश्चित वाटते. आणि मला वाटतं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं मूळ गाव कोणतं, तुमच्या गावाची परिस्थिती सध्या काय आहे, शेतीशी तुमचा कसा संबंध आहे, कारण तुम्ही थेट इथे आल्यानंतर हातामध्ये फावडं घेतलं आणि टिकाव घेतला आणि खांदायला सुरुवात केली. मुळातच मी शेतकरी कुटुंबातून जन्म असल्यामुळं या सर्व कामाची पहिल्यापासूनच माहिती आहे. सुरुवातीला आम्ही गावाकडे शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे कामे तसेच शेताला पाणी देणे, शेताची नांगरणी इत्यादी कामाच्या सुरुवातीपासून सवय असल्यामुळे या कामात वगैरे आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटलं. बऱ्याच वर्षातून परत काम करण्याची संधी मिळाली. गावाकडली परिस्थिती बघितलं आमचं गाव एक पाथर्डी तालुक्यामधील चुंबळी हे गाव आहे. अतिशय छोटंसं गाव आहे आणि सध्या तिथंही दुष्काळी परिस्थिती आहे. मला आठवतं तेव्हापासून त्या गावामध्ये आजपर्यंत कधी पाण्यासाठी टँकर आलेला नव्हता, पण यावर्षी पहिल्यांदाच अशी परिस्थिती झाली की गावामध्ये पाण्यासाठी टँकरने सोय करावी लागली. त्यामुळे दुष्काळाची दाहकता निश्चितच जास्त आहे. तर खरं तर शेतीशी जिव्हाळा असतो प्रत्येकाचा आणि त्यामुळे आपलंही गाव कुठेतरी आपल्या गावामध्ये सुधारणा व्हावी, आपल्या गावातला दुष्काळ बाजूला व्हावा यासाठीची ही खूप मोठी मेहनत आहे. आणि म्हणूनच ही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी श्रमदानामध्ये सहभागी झालेली या ठिकाणी आढळतात. त्यामुळं हे जे चित्र आहे प्रत्येक गावातलं चित्र आपण बघतो आहोत आणि या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण आपल्याला जो श्रमदान करतो आहे त्या प्रत्येकाला एक वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. तर तुम्ही पाहतच असाल सगळीकडचा हा उत्साह खूप वेगळा आहे. प्रत्येकजण इथे घामाने डबडबलेला आहे आणि घाम गाळणं म्हणजे नेमकं काय असतं याचा प्रत्यय आपल्याला या चिलेवाडी गावामध्ये आपल्याला दिसतो आहे. अर्थातच आमिर खान, किरण राव ही सगळी मंडळी इथे आल्यानं हा एक वेगळा उत्साह आहेच आहे. मात्र प्रत्येकाला श्रमदानाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे समजून आल्याचं दिसतं आहे. आमिर खान खरं तर त्या बाजूला ग्रामस्थांशी संवाद साधण्याची त्यांची तयारी सुरू झालेली आहे. काय नेमकं आमिर खान गावकऱ्यांशी बोलणार आहे, काय त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहताय झी 24 तास. एखाद्या गावामध्ये खरं तर हा दुष्काळाशी लढा कशा प्रकारे सुरू आहे याचं चालतं बोलतं उदाहरण तुम्हाला मी आता दाखवतो आहे. चिलेगावमध्ये आपण आहोत की जे कोरेगाव तालुक्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यातल्या. आणि गावचा जर परिसर आपण आजूबाजूला बघितला तर संपूर्ण गावाला डोंगराने वेढा घातलेला आहे. खरं तर डोंगरांच्या मध्यभागी हे गाव आहे आणि याच चिलेगावामध्ये आजचं हे जे काही वातावरण आहे खऱ्या अर्थी खरं तर एक वेगळा कष्टाचा आनंद सोहळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. शेतकऱ्यांची मुलं आहेत अनेक, त्यामुळे त्यांनाही या गावच्या मातीशी म्हणा, गावाशी म्हणा एक वेगळा जिव्हाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि म्हणूनच प्रत्येक गावातला तरुण जो आहे तो या ठिकाणी या
महाश्रमदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. शिवार झालं काय अशी कारणं आहेत की जेणेकरून आम्ही बघतोय की गावाला अशी कारण सगळ्या बाजूनी डोंगर आहेत आणि डोंगर इथे काही थोड्याफार प्रमाणात हिरवे झाडी दिसतील, पण गावात पाणी नाही. म्हणजे ते साठवण्याचं आतापर्यंत कोणाला सुचलं नाही. अनेकदा गावातलं राजकारण किंवा नेते मंडळी त्या कारणीभूत ठरतात. तुमच्या दृष्टीने काय नेमकं कारण आहे की आजपर्यंत गाव जे आहे ती दुष्काळीच परिस्थिती गावात राहिलेली? माझ्या लेखी असं वाटतं की आजपर्यंत चांगल्या विचारांची माणसं भरपूर होती, पण सुरुवात कुणी केली नव्हती. मी फक्त सुरुवात करून दिली आणि चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ती लोक सगळी एकत्र आल्यामुळं आज गावचा हे काम असं आहे की ह्या कामामध्ये एकटा माणूस कुणीच काही करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा असतो तो प्रामाणिकपणा. आणि आपण खरं तर थेट काही गावातल्या मंडळींची आपण बोलूयात की नेमकी गावातली परिस्थिती काय आहे. मामा, याच गावातले आहात तुम्ही? काय नाव आहे? सुरेश मोटराव शेडगे. सुरेश मोटराव शेडगे. काय परिस्थिती आहे सध्या गावात? आता चांगली परिस्थिती. आता कामधंदा सगळे लोक करतात गावातली. पाणी बिणी आहे का? नाही, गावात लय अवघड झाले. पाणी 7 महिने झाले टँकर चालू आहे. पहाटे 2:30 वाजता निघून इथे आज कोल्हापूरला इथून आलेलो आहे. घाम गाणं काय असतं ना ते आपण बघतोय आता, म्हणजे दमछाक म्हणा अंगाची, पण व्यायाम याच्यापेक्षा दुसरा व्यायाम काय? अगदी बरोबर. व्यायाम पण होतो, प्लस जसं बोललो तसं सृष्टीचं ऋण पण फेडलं जातं. मावशी, काय नाव आहे तुमचं सांगा? शिवाजी ढोले. कोणतं गाव आहे तुमचं? चिलेवाडी. तुम्ही मागासपासून काम करते. थांबा, आमच्याशी थोडं बोला आता तुम्ही. दमल्या नाही का? तुमचं वय किती आहे? आता काय एवढा असेल 50. इकडे बघून सांगा. पण असेल 60 आहे. 65च्या पुढं असेल, आहे ना? डोक्यावर हांडे वाहिलेत का पाण्याचे? सगळं केलंय. वाजले तर की सांगते. किती लांबून वाहिले? मस्त लांब आणले. खरं तर या मातीचा जिव्हाळाच खूप वेगळा आहे. फक्त नातं असलेली माणसंच हा जिव्हाळा नेमकेपणाने ओळखू शकतात. आमिर खान सोबत खरं तर या गावामध्ये त्याची बहीणही आलेली आहे आणि हा सगळा अनुभव आमिर खानच्या बहिणीनेही तितकाच आनंदाने घेतलेला आहे. आपण तिच्याशी बातचीत करूयात. खरं तर एक वेगळेपण आहे. आमिर खान आपल्याला महासंमेलनात नेहमीच दिसतात, पण एक तुम्ही बघितलं असेल कोण आहे या चिलेवाडी गावामध्ये? आमिर सर, ओळख करून द्या कोण आहे? दरअसल जब मैं इस गांव में आया श्रमदान के लिए तो मुझे मालूम नहीं था कि मेरी बहन, ये मेरी छोटी बहन है, तो ये और इनका बेटा अमन, ये लोग यहाँ आए हैं श्रमदान के लिए. मुझे मालूम नहीं था. एक्चुअली कल शाम को मुझे पता चला, रात को, कि जिस गांव में ये लोग आने वाले हैं उसमें मैं भी आने वाला हूँ. तो मुझे बड़ी खुशी हुई कि जो मेरी छोटी बहन है वो भी उसी गाँव में आ रही है मेरे साथ श्रमदान करने के लिए. इनका नाम फरत है. कैसा लगा? बहुत ही अच्छा लगा. ये मेरा पहला वर्ष है श्रमदान करते हुए, तो बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था. क्योंकि मुझे लगा धूप में कैसे करेंगे, पर आ जाओ तो हो जाता है और पता भी नहीं चलता है कैसे 2-2.5 घंटे निकल जाते हैं. हाँ, और हमारा जो अलॉटमेंट था वो कर लिया, उसके बाद भी थोड़ा और किया. सो काफ़ी कर सकता है आदमी अगर डिसाइड करो कि ट्राई करने के लिए भी आ जाओ तो बहुत हो जाता है. कितना फर्क है मुंबई में काम करना और ऐसे? अरे यहाँ तो बहुत हवा है और सबसे वाला बहुत गर्मी हो गई है, तो गर्मी नहीं लगी. ये जादू है. मुंबई से आओ तो मुंबई इतना गर्म है, यहाँ पे तो हवा थी. एक्चुअली सही कह रही है, मुंबई में गर्मी है लेकिन हवा नहीं है. सब बिल्डिंग्स. यहाँ कम से कम हवा होती है, खुली हवा में अलग मजा आता है. इतना नहीं था. किरण जी वेट कर रही है. किरण जी वेट कर रही है. थैंक यू.